नमस्कार मित्रांनो, मी आपला अक्षरानंदे. आज आम्ही चाललो होतो कोल्हापूरला देवीच्या दर्शनासाठी. तर वाटाने बघा मला नदी लागली, ही कृष्णा नदी. एक नंबर पाऊस झाला होता व भरपूर पूर आलेला होता नदीला. त्यानंतर आम्हाला लगेच शेती दिसली, साळीचं पीक. मग गाडी उभा करून साळीचं पीक बघितलं या ठिकाणी. त्यानंतर आमचा पुढे प्रवास चालूच होता. खूप ट्रॅफिक होतं रस्त्याने, पण आम्ही आमच्या साईडने होतो. शेवटी पोहोचलो कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये. या ठिकाणी बघा तुम्ही, हे जुनं मंदिर आहे. हे तुळजामाता भवानी मंदिर आहे. ही मंदिराची आतील बाजू आहे. इथं श्री छत्रपती शाहू महाराजांची मूर्ती पण आहे. हे बघू शकता, मंदिर किती कोरीव काम केलेलं आहे. एक नंबर मंदिर आहे. त्यानंतर आम्ही आलो आहोत कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिराकडे. यानंतर आम्हाला इकडे कबूतर दिसले, याला पाऱ्या पण म्हणतात आपल्या इकडं. तर बघा, पाऱ्या भरपूर उडत होत्या. मग यानंतर आम्ही लगेच फोटो काढायला सुरुवात केली. या ठिकाणी फोटो काढण्याचा पण आनंद घेतला आमचा. तर आम्ही कोल्हापूरवरून ज्योतिबाच्या मंदिराच्या दर्शनासाठी ज्योतिबाकडे रवाना होत आहोत. पाऊस पडत होता, वातावरण एकदम पावसाचं झालं होतं. तरी आमचा प्रवास चालूच होता. रस्त्याला कोणीही नव्हतं पावसामुळे. भरपूर आनंद घेत आम्ही एकदम थंडीमध्ये गारठून गेलो होतो. पण नादापुढे सगळं बाद असतं, त्यामुळे एन्जॉय करत करत जात होतो आम्ही. यानंतर आम्ही पोचलो लगेच ज्योतिबाच्या मंदिराकडे. मंदिराच्या बाहेरचा परिसर तुम्ही बघा, मस्त सुसज्ज असा मंदिराचा परिसर आहे. या ठिकाणी पण पाऊस चालूच होता व आम्हाला आतमध्ये जाण्याची ओढ लागली आहे. एकदम आभाळ आलेलं आहे, वातावरण एकदम पावसाचं आहे आणि अधूनमधून पाऊस पण चालू आहे. तसं गलत होईल ना मग ऋषी ती. ज्योतिबाती घेऊ घेऊ म्हणजे खांदा आता गावाकडे जाणार आपण जाता नाही ध्यान करा ना. मंदिरात गेल्यावर जाताना पायरीचं दर्शन घेतलं व ऋषीला माझा व्हिडिओ काढायला सांगितला. यानंतर आम्ही एकमेकांना गुलाल लावला व ज्योतिबाच्या मंदिराकडे रवाना झालो. आतमध्ये पूर्ण गुलाबी गुलाबी होतं. यानंतर आम्ही गुलाल फेकून देवाचं दर्शन केलं. व्हिडिओ काढण्यासाठी आमचा माणूस सोबतच होता. वरून लगेच पाऊस चालू झाला. मग काय, एका कोपऱ्यात जाऊन थांबलो. आमचा दुसरा साथीदार एका बाजूला थांबला कोपऱ्यात, आम्ही दोघंजण एका बाजूला थांबलो. पाऊस तर चालूच होता, भरपूर वातावरण पण पाऊस होतं. मग मी गुलाल हातात ठेवून स्टेटससाठी एक मस्त व्हिडिओ तयार केला, पण स्टेटस टाकलं नाही अजून. तर बघा तुम्ही, पूर्ण दगडाचं मंदिर आहे, दगडी काम आहे व आम्ही पण पावसाचा आनंद घेत होतो. काही फोटो काढत होतो, व्हिडिओ काढत होतो. पूर्ण वातावरण पावसाचं झालेलं आहे. एक नंबर निसर्ग रम्य वातावरण, पूर्ण भाविक एकदम. यानंतर आम्ही लगेच शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी गेलो. त्या ठिकाणी पण व्हिडिओ काढले, फोटो पण काढले बरेच.
अशी मस्त ज्योतिबा ट्रिप झालेली आहे. ज्योतिबाची ट्रिप झाल्याच्या नंतर आमचं पन्हाळागडावर जाण्यासाठी ठरलं व आम्ही लगेच पन्हाळाकडे रवाना होत आहोत. बघू शकता इथं 5 नद्या संगम होतोय, त्यामुळे इथं पंचगंगा नदी पण तयार होते. इकडे बघा, तिकडे फक्त पाऊस आणि पाऊसच दिसत होता आणि खाली आभाळावर टेकलेलं दिसत होतं आणि भरपूर असा पाऊस चालू होता. आमची राईड गाडीची चालूच होती. आमची पावसामध्ये पण गरज झाली नव्हती भिजायची, तरी आम्ही पूर्ण भिजलेलो होतो, तरी पण चालूच होती गाडी आमची. अगदी बघू शकता 20 ते 25 किलोमीटरपेक्षा जास्त माणूस दिसत नाहीये. या ठिकाणी भरपूर पावसाचा आनंद घेत चाललेले आहेत प्रवासी. तर बघा, या प्रकारे आम्ही अशा प्रकारे आलेलो आहोत किल्ले पन्हाळगडवरती व खाली हे जे आहे हे एक पन्हाळा गाव आहे व आम्ही ढगाच्या परवर आहेत. खालून पूर्ण ढग दिसत आहेत व हे किल्ले पन्हाळगडाचे सगळे पूर्ण. लाईक करा, फॉलो करा. हा गडाचा आतील भाग आहे. या ठिकाणी पूर्ण कोरीव काम केलेलं आहे व त्याला आत्ता कलरिंग केलेली आहे. बाहेरून अशा प्रकारचा पूर्ण लुक आहे पन्हाळगडाचा. अशा प्रकारे मस्त लुक आहे, एकदम भारी. त्या काळातली किल्ल्यावर येणारे जाणारे शत्रूला बघण्यासाठी केलेली असल्याची दुर्बीण टाईपमध्ये आहे. दरवाजा आहे, त्याला दरवाजा म्हणतात. असं सुंदर या ठिकाणी पूर्ण साईडने डोंगर व या ठिकाणी खाली गाव आहे. अशी ही किल्ल्याची पूर्ण मजबूत कड आहे ह्या साईडने. आजूबाजूचा निसर्ग बघून मग काय, आम्ही लगेच केले फोटो आणि व्हिडिओ काढायला चालू. फोटो पण काढणं चालूच होते. सुंदर असा निसर्ग तयार झाला होता व आमचे फोटो आणि व्हिडिओ काढणं चालूच होते. पूर्ण मोबाईलचं स्टोरेज फुल भरलं, पण तरी नाद पुढं सगळं बाद. आहे पन्हाळगड किल्ला आणि जुन्या काळात या ठिकाणी कायद्याला कैद करून ठेवण्यात यायचे. तर तुम्ही आतून बघू शकता. मग मक्काचे कणस बघितले आणि कणस खायची इच्छा झाली. याला आमच्या इकडे कणीस म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंट नक्की करा. हे आदेश सर यांनी कणीस खाण्यावर भरपूर भर दिला होता व यांचं हे दुसरं कणीस होतं. कणसावर कणीस खाणं चालूच होतं. लाजच होते थोडे थोडे, पण खाण्यापुढं हायगाई नव्हती. व पावसामुळे आम्ही पूर्ण किल्ला न बघता एकच पॉईंट बघून परतीच्या प्रवासाकडे सुरुवात केली होती. पाऊस तरी चालूच होता. दुपारचे 5 वाजले होते व आम्हाला घराकडे जाण्याची खूप ओढ लागली होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, फॉलो करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.